तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या वेळेत पुन्हा एकदा स्वागत. आणि आता तुमका सध्या कोकणातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवतोय. पावसानं तर पूर्ण पाठच फिरवला ना. 8 दिवस काय पाऊस काय पडूक नाही. आणि आता पाणी पण सगळी आटली आणि आता लावणी लावची वेळ येईल. तर आता इकडे बघा, मी गेले 2 दिवस इकडे पाटण पाणी सांगतोय होय, पण पाणी काय पाटण काय येत नाही. 2 दिवस माझा कामच जायचा सकाळी तिकडनं खोरा हाणाय, बांध काढायचे, सगळे बांधान पाणी सकाळी पाटणाकडे हाणलंय, पण काय पाणी काय येत नाही. जरा जरा येतात तुमका दाखवतोय. आणि आमचा जोत पण लय लांबा, जवळजवळ 500 मीटर या तिकडे मी पाट काढीत आणलंय होय. आणि पाणी दाखवतो तुमका आता खैसरीला सकाळपासून. तर ह्यो बघा आपलं पाट असा तसं भरपूर असं लांबा. आणि तिकडे जरा जरा पाणी होता, तर तिकडे यांना मी आणलंय होय हळूहळू पाणी. तर बघूया. आणि वर ढगात बघशा तर वातावरण एक नंबरच पावसाचं वातावरण म्हणजे भारीच असता. पण पाऊस काय पडत नाही. पाऊस फक्त हुल देता आणि परत कल्टी मारता. आणि आमचा जोत तिकडे जवळजवळ 1 किलोमीटरवर आमचा जोत आणि आता मी ह्याकडे होय, या वयच्या तिकडे आमचा जोत आणि तिकडे आपल्याला पाणी न्यायचं. ह्या पाटानं पाणी न्यायचं. तर आता वरनं पाणी कधी येत तेव्हा मग सकाळपासून मी हाणून हाणून हैराण झालो आहे. तर आता मग दाखवत आहे पाऊस धरता पण काही येत नाही. आता सगळे ढग तर होत. आणि आता हे आपले पाट आहेत बघा. 2 दिवस सलग मी या पाटावरच काम करतोय होय, मळ्यात दिलंय की बाकी आपला काही कामच नाही. या बघा इकडे आता पहिला पाणी होता. पाणी आपल्याकडे भरपूर असता, पण ह्याच वर्षी असा की जेणेकरून आपल्याकडे पाणी नाही. इथं एवढ्या कायम आमच्याकडे पाणी असतं मळ्यात. आणि इकडे तर या उंबरठ्याचे भांगे आहोत, पण इकडे पण पाणी नाही. आता सगळे शेतकरी संकटात आहोत. हे बघा पाठ माझो तर नाही म्हटलास तरी 500 मीटरपेक्षा पण जास्त मग दाखवतो आहे. चला पुढे पुढे. हे बघा आत्तासा पाणी येईला. तर आता आमच्या मळ्यात कधी जायत त्याचं काय पत्त्या नाही. या बघा कसा गिरतात बघा. ह्या पाण्याने आपल्याला चिखल करूची वरनं पाणी आणलंय होय. आपलं पाट असा कल 2 दिवस मी ह्या पाठावर सध्या काम करतोय होय. ह्या पाणी येतात तिकडनं वरनं मी दाखवतोय परत. बघा आपलं पाट आणि तिकडे मी सगळे पाटांना ह्याच्यात सोडलंय होय. पण तरी पण काय पाणी काय खाली अजून जायत नाही. आईने आपल्याला 1 किलोमीटरवर पाणी नव्हतं. आत्तासा बघला असतं थयच. सकाळी मी याकडेच काम करत होतोय आणि आता पाटात पाणी लावलं होतं. अजून काय पाणी काय गेलं नाही. दाखवते आहे ना पाणी येणार खाली. तर बघा इकडे जरा जरा पाट काढलंय आणि हे लाईनिक लावलं होतं. हे बघा कसं पाणी येतं. बघा असे पाट काढून हे सगळे पाट एकत्र केलं होतं म्हटलं पाणी येत त्यासाठी. हे बघा ह्यो एक, ह्यो दुसरो पाट. तर इकडे पण बऱ्यापैकी पाणी वाहतं बघा, पण तर खाली कधी जाता काय माहिती आपल्या चिखलीत. ह्यो एक तिसरो पाट. तर हे असे मी पाट काढलं होय. आपल्या पाणी कधी जायत काय सांगता येत नाही. इकडनं उंबरठा आहोत जरा जरा त्यांचं मी पाणी आता एकत्र केलं आहे. आणि इकडे या पाटाक लावलं आहे आणि या पाटांग खाली जाता. या बघा असं. आता जाऊया आपण खाली. तर आता पाणी या झिरमतच जाता. माका काय वाटत नाही या पाणी आज येत, कारण कल मी जरासं घेतलं होतं मयेत. तर तुम्हाला मयेत दाखवतोय. आणि आजवर रातभर आटला पाणी. आता तुम्हाला दाखवते आमचा मयेत जॉल बांधलेला. तिकडे जाऊया आपण. तर बघा ह्या पाटात कायम पाणी असायचा. तो आता पाटच आटलो बघा. तेवढं मोठं पाट काढलेलं तर इकडे पाणी भरपूर असतं. पण आता नाही ते काय आता इलाज नाही. तर पाऊस कधी पडत तेव्हा इकडे पाणी होत. तर मी चाललो आहे आमच्या जोताजवळ मध्ये दाखवते. तर इकडे बघा मळ्यांका पण भेग गेले.
हे पानतळीचे फांगे असो त्यांना पण ही भेगा फुटली आहेत मधना एवढा जबरदस्त ऊन पेटता. हे बघा सगळे कशी भेगा पडली आहेत. पानतळीच्या भांग्यांका भेगा पडली तुम्ही भरडीचा विचारच करू नको. काल जरासं पाणी घेतलं होतं आज तरी आमची चिखल बघू शकतास. चिखल हा पाणी आटला खया पाणी बघा काल घेतलेला पाणी या बघा सगळं आटतीला सगळा जिरला पाणी याच्यात. काल जरा पाणी होतं मी आणून ठेवलं होतं मळीत आणि आज का जिरला रात्री होतो. आता मी वाईट तरी चिखल करणार आहोत कारण आमचं सर्व काढून झाले 4 दिवस. हे बघा आमचं तरवा तो भरण्याचा अजिबात पाणी नाही पहिले का काढीत नाही आहो. परत पाऊस धरलो पण काय पडत नाही. आणि आम्ही काय शांत बसणार नाही कारण आपल्या पण सर्व काढलेलं असं पोचवा. उद्या परत अमावास्या येईल. जरा जरा डांगार झाला कसं तरी जातो फिरवतो आणि लावू घेतो. नाहीतरी आपण पाणी आटायचा 15 मिनिटात 10 मिनिटात पाणी आटता. अशी सध्या परिस्थिती वाईट आहे. कोपऱ्यात पाणीच नाही. आता जरा बांधाक चिखल फसतोय. आता अशी असं आपल्या चिखलीची परिस्थिती. तिकडे जरा जरा हाय चिखल आणि ह्याकडे तर कायच नाही. अरे बघा हे सगळा सुका पाणी नाही तर आमचं काही इलाज नाही. आता बघूया आता कसा लावू जमता काय मग तसं लावणार कारण आपलं सर्व सुकलेलो हा. तर आपल्या आजच्या चिखलीची अशी परिस्थिती आहे. ते जरा जरा पाणी दिसतं तरी आहे ह्याकडे तर अजिबात नाही. हा सुकाचा करून ठेवलेला. तर बघूया आपल्याला कसं लावू जमतं तसं लावणार. पाऊस धरता पण काय पाऊस काय येत नाही. आता चिखल आपल्या पाठी पाडूची या बैल पण सगळे उन्हान तापाडले. ऊन भरपूर लागतात. सध्या पावसात नाही. काय काय गावात अजिबात आसरत नाही. आम्ही तरी 5-6 भांगे लावला तरी. आणि हा असं आमचं वरचं तरव दाखवतोय. हे बघा पूर्ण एकदम भरडी आहे. अजिबात पाणी नाही. सगळा सुकला पाणी. तर जराच तरव काढला तो पण तिकडे बावलो पण तिकडे अंधारात ठेवला. अंधारात नाही सावळीत ठेवला. आपलं तरव काढूचं अजून बाकी आहे. तर ही असं आमची बिना पाण्याची चिखल. आता एवढं लावूचा इकडे तर शाप सुकला सुका लावणार नाही. वाल्या वाल्याकच लावणार. तुम्ही आता बैल बघू. तर तुम्ही आता बघू शकता इकडे आम्ही 2 दिवस इकडे पराक्रम केलं पण आपल्याला काय फायदा झाला नाही.
तर आता आपलं पाट काढला आहो ते आपल्याला परत हवा होता असा करून ठेवू का, कारण आपल्यामुळे दुसऱ्या शेतीचं नुकसान झालं तर बरोबर वाटत नाही. तर आता मी ना पाट बंद करतो. आपल्या फायदा काय झालोच नाही पाटाचो.